आज या ठिकाणी नेहरू सेंटरमध्ये ज्या चित्रकार क्राफ्टर विद्या मॅडम यांनी त्यांचं सोलो एक्झिबिशन्स या नेहरू सेंटर गॅलरीमध्ये आयोजित केलेला आहे. आणि या एक्झिबिशनसाठी उपस्थित त्यांच्या गुरुवर्य माननीय सौ इंदुपमा मॅडम, आमचे मार्गदर्शक, आम्हाला नेहमी सपोर्ट करणारे तुमचे सिनियर आर्टिस्ट, या गॅलरीचे असिस्टंट डायरेक्टर माननीय श्री पेडणेकर सर, त्याच्यानंतर सरांचं गजानन सर, मॅडमची आई, स्वतः विद्या मॅडम आणि सर्व उपस्थित त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे मित्र, परिवारातील आणि सर्व चित्रकार आणि कला रसिक. खूप आनंद होतोय मला या ठिकाणी की मी खूप छोटा आर्टिस्ट आहे आणि सगळे बसलेले जे सगळे आहेत सरांना माहिती आहे मला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवतात, परंतु मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाने खूप छोटा आहे. तरी पण मला या ठिकाणी त्यांनी जो मोठा सन्मान दिला तो सन्मान हा माझा नसून माझ्या कलेचा. खूप आनंद वाटतो की अशा चांगल्या मोठ्या लोकांसमोर मला बसायला मिळतं. मॅडमच्या बाबतीत या ठिकाणी मला म्हणायचं आहे की आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मला त्यांनी बोलवलं आणि त्यांची जी कला आहे ती मी स्वतः पाहिलेली आहे. मी स्वतः आर्टिस्ट आहे, वेगवेगळ्या ठिकाणी भारतात मॅडमचं जे काम आहे ते काम मला स्वतः माहिती आहे, कारण मी एक अकॅडमी चालवतो. माझ्याकडे साधारण 200च्या स्टुडंट आहेत आणि मला नेहमी वाटत असतं की मुलांनी पेंटिंग करता करता म्हणजे आर्ट शिकता शिकता वेगवेगळ्या जे फॉर्म्स असतात आर्टमध्ये, मग ते क्राफ्टचं असेल किंवा स्कल्पचर असेल किंवा अदर ॲक्टिव्हिटीज असतील आर्टमधल्या, त्या त्यांनी शिकायला हव्यात. या दृष्टिकोनातून मी स्वतः मॅडमना या संदर्भाविषयी म्हणजे क्राफ्टविषयी माझ्याकडे वर्कशॉप ठेवला होता. मॅडम माझ्याकडे लगेच मला यस म्हणाला, मी सर येणार. आणि ते माझ्या अकॅडमीमध्ये अगदी सकाळी साधारण ते 7 वाजता निघाले. 7 पासून म्हणजे माझ्याकडे 9 वाजता आले. 9 ते 8:30पर्यंत त्यांनी माझ्या सगळ्या मुलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या 2-2 तासाचे सेशन करून वर्कशॉप घेतलं होतं. तेव्हा त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचं क्राफ्ट शिकवलं. म्हणजे त्या मुलांची आणि पालकांची जी प्रतिक्रिया आली ती मला एवढी आवडली नंतर, कारण अशा पद्धतीचं शाळांमध्ये सुद्धा शिकवलं जात नाही. मुलांना काहीतरी वेगळं करण्याचा आनंद त्या ठिकाणी त्या मुलांना माझ्या मिळाला. सो ते मी कधीच विसरू शकणार नाही. आणि आज मॅडमचं एक्झिबिशन होतं हे खूप आनंद वाटते की क्राफ्ट आर्टिस्टकडे असं वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात की बाबा आम्ही फाईन आर्टिस्ट आहोत, आम्ही मोठे कॅनव्हासवर काम करतो, पेपर्सवर काम करतो, परंतु क्राफ्ट म्हणजे काय, अगदी काहीतरी फुलं तयार करतात किंवा असं तसं नसतं. सो त्याच्यामध्ये पण खूप आर्ट असते आणि ती आर्ट कार्विंग केल्यासारखी म्हणजे अगदी एखादं शिल्प तयार होतं तशा पद्धतीचंच ते असतं. आणि आज तुम्ही बघताय की फ्लोरसवर म्हणजे आज काल माझ्या मित्राचं एक्झिबिशन सांगितलं त्याला, ते त्यांनी मुरावर गेलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा फ्लॉवर्स होते, खूप छान वाटलं. परंतु आज बघायला मिळालं की नेहमी मी एक्झिबिशन्समध्ये पेंटिंग्स बघतो, आमच्या मित्रांचे एक्झिबिशन्स माझी या सगळ्यांचे असतात, पण वेगळं काम काहीतरी बघायला म्हणजे अगदी 100रातून एखादा आर्टिस्ट होऊ शकतो की अशा पद्धतीचं काम करतो. काम क्राफ्ट केलं जातं, बरेच जण करतात, परंतु एक्झिबिशन्स करणं त्याचं हे इझी टास्क नाही. मॅडमनी मगाशी बोलता बोलता सांगितलं की मला त्यांना सरांनी सांगितलं की ह्या गॅलरीमध्ये ॲक्च्युली ही जी गॅलरी आहे सर्क्युलर, ह्याच्यामध्ये मोस्टली ग्रुप शो होतात. म्हणजे सोलो फार रेअर आर्टिस्ट करतात ज्यांचं काम मोठं येते, परंतु एक आर्टिस्टला मी स्वतः इथे एक्झिबिशन्स केलेत, माझे 50-50 पेंटिंग्स लागतात. सो मॅडम मला तो प्रश्न पडला होता, मॅडमने मी बोललो पण होतो, मॅडम एवढ्या पेंटिंग्स इथे लागतील कसं करणार, म्हटलं मी करणार, मला आहे, माझ्याकडे सगळं आहे. मला आनंद वाटला की अरे एवढं, आणि बघते तर आज त्यांच्या एवढ्या पेंटिंग्स इथे लागलेल्या आहेत. खूप अभिमान वाटला मला की त्यांनी या पद्धतीचं सर्वांनी त्यांच्यासाठी खूप आनंद वाटला की असे काम बघायला मिळालं. आणि प्रत्येक तुम्ही जर चित्र बघितलं म्हणजे ॲज अन आर्टिस्ट आम्ही बघतो त्यावेळेला तिथं जाणवलं की त्या ठिकाणी कंपोजिशन्स किती सुंदर आहे, मांडणी कशी केलेली आहे, अगदी घरामध्ये लावावी अशा पद्धतीचं त्यांचं तर काम आहे. आणि ह्या अशा पद्धतीचं पेडणेकर सर एक्झिबिशन जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि लोकांपर्यंत ही आर्ट सुद्धा गेली पाहिजे की बाबा वेगळं काहीतरी काम करणारे आर्टिस्ट असतात की पेंटिंगमध्ये आम्ही खूप करतो, परंतु क्राफ्टमध्ये सुद्धा आर्ट समोर येते. तो ती आर्ट जगासमोर गेली पाहिजे. जपानमध्ये जापान आर्ट माहिती आहे, क्राफ्टवर खूप फेमस आहे. तिकडची मुलं क्राफ्टमध्ये खूप म्हणजे तिकडे पहिली आर्ट क्राफ्ट आहे. सो आपल्याकडे सुद्धा अशा पद्धतीची ती पुढे जावी. मॅडमचं बेसिक हे आर्टचं आहे, आपण बघितलं पेंटिंग्स पण आहेत, परंतु क्राफ्टमध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलं आहे ते खूप वाखाणण्याजोगं आहे. मॅडमना मी माझ्या सर्व अकॅडमीकडून, माझ्या परिवाराकडून त्यांना खूप शुभेच्छा देतोय. त्यांचं काम असंच उत्तरोत्तर पुढे जावं.
आणि असे एक्झिबिशन त्यांची सुरुवात झालेली आहे. मॅडम ही सुरुवात झाली आहे. हा श्री गणेश तुम्हाला खूप मोठ्या लेवलला जाईल, हा माझा शब्द आहे. छान प्रकारे एक्झिबिशन्स हे या ठिकाणी झालेलं आहे आणि लोक जेव्हा जेव्हा येतील ते म्हणतील हे काम युनिक आहे. लोकांना नेहमी पेंटिंग दिसतात, परंतु वेगळं काम बघण्याचा आनंद वाटतं. आम्हाला सुद्धा आर्टिस्टने वेगळं काम आलं की खूप छान वाटतं. सो ते क्रिएटिव्ह काम त्यांचं आपण या ठिकाणी बघितलं. खूप छान वाटलं. तुम्हाला पुन्हा एकदा मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ये जो क्राफ्ट का काम है ये बहुत छोटा और मेहनत वाला काम है। वैसे विद्या मैम आर्टिस्ट बहुत अच्छी है और पेंटिंग बहुत अच्छी करती है। उसने मुझे 6 महीने पहले बताया कि मुझे क्राफ्ट में फ्रेम्स बनानी है करके। तो मैंने पूछा कितनी फ्रेम्स बनानी है मिनिमम। तो उन्होंने मुझे बताया कि मैम जितनी हम कर सकते हैं। तो मैंने बोला तो फिर आज से ही काम पे लग जाओ। और वो 6 महीने हुई। उसने ना दिन देखा ना रात देखा। सुबह 4 बजे तक डेली काम करती है, 4 से 5 सोती है, 5 बजे उठ जाती है और कंटिन्यू वो काम करती है। और 6 महीने के हार्ड वर्क के बाद आपने सबने ये रिजल्ट देखा। बहुत ज़्यादा हार्ड वर्क करने के बाद उसने कुछ करीब 18 से 20 फ्रेम्स बनाई। तो बहुत हार्ड वर्किंग है और बहुत अच्छा काम करती है। जैसे बोलो वैसा उसका रेडी रहता है सब काम। तो मुझे बहुत ऐसे खुशी होती है, प्राउड फील होता है कि हमारे स्टूडेंट ऐसे भी है कि 6 महीने में इतना इतना काम कर सकते हैं। इसलिए बहुत आनंद हुआ मुझे भी देखकर सब। जो चीज़ पॉसिबल नहीं थी उसने पॉसिबल करके दिखा दिया। थैंक यू। अ, आपण शाळेत बहुतेक असं ऐकलंय की आर्ट अँड क्राफ्ट टीचर आणि अ, जेव्हा एक आर्ट आणि क्राफ्ट टीचर असे ते दोन वेगळे भाग केले जातात आणि मग आर्ट म्हटल्यानंतर मग आपण एक्झिबिशन आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतो आणि क्राफ्ट हे मग ते शाळेपुरतंच राहतं. पण आज विद्या पाटील मॅडमनी एक असं दाखवून दिलं की क्राफ्ट हे शाळेपुरतंच न ठेवता ते पण त्याच लेवलनी त्याचं एक्झिबिशन व्हायला पाहिजे आणि ह्या एक्झिबिशनमधून खरंच सिद्ध होतं की इतकं पण क्राफ्टच्या माध्यमातून एवढं करू शकतो आपण. त्यांचं जे काम आहे हे खरोखर म्हणजे काय म्हणतो आपण इतकं मन लावून केलेलं दिसतं ते. प्रत्येक बारकावे त्यातले आहेत हे म्हणजे जसं आपण पेंटिंगमध्ये टिपतो तसं त्यांनी पेपरमधून ते घडवलेले आहेत आणि प्रत्येक फ्रेममध्ये एक नाविन्य दिसतंय त्यांच्यात. म्हणजे प्रत्येक फ्रेममध्ये वेगळेपणा आहे. लोकांना म्हणजे काय म्हणतो असं आवडण्यासारख्या फ्रेम्स आहेत त्या. त्यामुळे त्यांच्या या पूर्ण कार्यकिर्दीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि ह्याच्यापुढे अशीच आमच्या नेहरू सेंटरमध्ये पेक्षा अजूनही बाकीकडे पण त्यांचे एक्झिबिशन व्हावं अशी शुभेच्छा देतो. ते खरोखर कल्पनेच्या पलीकडे आणि सगळ्यांनीच त्याची खूप छान पद्धतीने वाहवा केलेली आहे. मला पेंटिंग असताना ते खूप आवडलं की शाळेमध्ये ड्रॉइंग आणि क्राफ्ट हे दोन्ही विषय असतात, पण फक्त कला ड्रॉइंग का पुढे जाते, क्राफ्ट का नाही. पण आज विद्या मॅडम हे सिद्ध केलं की क्राफ्ट हे सुद्धा माध्यम जे आहे ते गॅलरीमध्ये डिस्प्ले होऊ शकतं आणि त्या माध्यमातून सुद्धा कलाकार जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने डिस्प्ले होऊ शकतो. हे डिस्प्ले करून सिद्ध केलंय, नुसतं बोलून सिद्ध नाही केलेलं आहे. तर अशा विद्या मॅडमच्या कला वाटिकेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. डेफिनेटली आपण खूप चांगला प्रतिसाद देणारच आहे आणि आपल्या ही जी सगळी कला आहे ही नुसतं नॅशनल नाही तर इंटरनॅशनली याला व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्याला जसं सरांनी सांगितलं रुपेश सरांनी की जपान म्हणा किंवा इतर ठिकाणी जे आहे ते नुसतं क्राफ्ट या बेसवर ती खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा सिटी नाही तर पुन्हा सिटी म्हणजे ते जगात प्रसिद्ध आहे. त्या पद्धतीने आपल्या विद्या मॅडम सुद्धा जगात लवकरच प्रसिद्ध होतील त्यांच्या कलेच्या माध्यमातून आणि कला आपली दुर्बल घेऊन जातील अशा आपण शुभेच्छा देऊया आणि तेच आपण सर एक बातें बिल्कुल नहीं की है उसमें। श्री कृष्णाय वासुदेवाय लगाती है वो। और हम कृष्ण भगवान के भजन सुनते सुनते जितना भी काम है वो किया है। तो उसमें इतना मतलब पॉजिटिव वाइब्स है। जब वो हम लोग देख रहे हैं ना तो वो फीलिंग्स हम लोग में भी आती है। हाँ, तो वो इतना जहाँ भी वो जाएगी ना पेंटिंग्स फ्रेम्स जो भी है वो इतनी मतलब पॉजिटिव वाइब से जाएगी क्योंकि उसने बहुत दिल डाल के उसमें काम किया। आपने वाइफ का बात किया तो मुझे भी ऐसा लगा कि नेक्स्ट टाइम मैं वाइफ को लेके आता हूँ। नहीं वाइब्स वाइफ को वाइब्स को लेके आना, उनको हमारे पास लाके छोड़ दीजिए।
बघा. मी craft केलेली. वो भी करेंगे. त्या पाटील मॅडम जे आहेत क्राफ्टर ते आता आपल्यासोबत आहेत, ज्यांनी कल्पवाटिका या नावाचं एक्झिबिशन जे आहे ते नेहरू सेंटर कला दालन या ठिकाणी भरवलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने ती वाटिका जी आहे ती फुलवलेली आहे. ती कशा पद्धतीने फुलवली, त्यांचा प्रवास नेमका कसा झाला आणि ती यापर्यंत कसे पोहोचले याच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया स्वतः विद्या मॅडम कडून. प्लीज विद्या मॅडम, तुमच्या प्रवासाविषयी सगळ्यांना माहिती द्या प्लीज. माझं नाव विद्या पाटील. मी एक क्राफ्टर आहे आणि माझं हे कल्पवाटिका हे एक्झिबिशन नेहरू सेंटर या गॅलरीमध्ये पहिल्यांदाच लागलंय आणि हा माझा एक प्रयोग आहे. मी पेपरमध्ये काम करते आणि हा माझा पहिला प्रयोग आहे. मी या क्षेत्रात खूप 15 वर्ष गेली 15 वर्ष झाले काम करते. याच ह्याच्यामध्ये मी मोठ्या ऑर्डर्सही घेते. मी फेविक्रिलची एक्सपर्ट टीचर आहे आणि माझं स्वतःचं टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटही आहे, ज्या माध्यमातून मी वेगवेगळ्या टीचर्सना, ड्रॉइंग टीचर्स, क्राफ्ट टीचर्स असे वेगवेगळ्या टीचर्सना तयार करते आणि माझा स्वतःचा क्लासही आहे. मी स्वतःचा स्टुडिओ चालवते. त्याबरोबर या सगळ्यांचं जे आपल्या पेपर क्राफ्टमध्ये ज्या वेगवेगळ्या फ्रेम्स मी इथे बनवल्यात त्याचं मी स्वतः त्याच्या मोठ्या ऑर्डर्सही घेते आणि या कल्पवाटिका या एक्झिबिशनमधून, या माझ्या एक्झिबिशनमधून मला तुम्हाला सगळ्यांना एकच मेसेज द्यायचा आहे की आपण फुलं बघितली की आपण त्याचं जे सौंदर्य आहे, त्याचा जो सुगंध आहे, त्या ह्यानी आपण ते फूल तोडायला जातो आणि ते तोडलं तरी ते खूप दिवस राहत नाही किंवा ते मुरझून जातं. तर आपली तीच फुलं आपण प्रिझर्व नाही करू शकत. तर तीच वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून कलर्स, पेन्सिल कलर्स किंवा वेगवेगळे कलर्स घेऊन आपण त्याच फुलांचे जे सौंदर्य आहे ते पेपरमध्ये घेऊन आपण त्या पेपरमध्ये वेगवेगळं काम करून तेच सौंदर्य आपण आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण आपल्या फ्रेम्समध्ये घेतो. सो तशाच अशा वेगवेगळ्या फ्रेम्स आपण आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीजनी आपण जेव्हा लावतो तर ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते, आपल्या घराचं सौंदर्य वाढतं. आणि जेव्हाही आपण स्ट्रेसमध्ये असतो, मी जेव्हा काम करते, मी जेव्हा या फुलांमध्ये काम करते तेव्हा हे माझ्यासाठी एक स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतं. आणि प्रत्येक फूल जेव्हा ते पेपरच्या माध्यमातून जेव्हा ते तयार होतं तेव्हा ते माझ्या पूर्ण आत्म्याला असं आत्मा माझा पूर्ण असा शांत होतो आणि मी खूप हॅपी होते की अरे हा, मी एक खूप छान असं काहीतरी तयार केलंय. जेव्हा आणि माझं स्वतःचा एक्सपिरियन्स, जेव्हा मी आता हे काम करत होती तेव्हा आमचं काम करता करता पहाटे जेव्हा माझं काम चालू होतं तेव्हा माझ्याच फुलांवर एक मधमाशी येऊन बसली. तेव्हा माझं त्याच्यावरचं एक तो जो माझा हॅपीनेस होता की माझ्या फुलामध्ये एवढी रियालिटी आहे की त्या मधमाशाही माझ्या पेपरच्या फुलांकडे, खऱ्या फुलांच्या कडे जसे आकर्षित होतात तशा माझ्या पेपरच्या फुलांकडे आकर्षित होतात. म्हणजे नक्कीच माझ्या फुलांमध्ये तेवढा तो आकर्षकपणा आहे आणि त्याचं मला खूप समाधान आहे. आणि अशा माध्यमात आपण आणखीनही मी खूप काम वेगवेगळ्या प्रकारे करेन आणि मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की तुम्ही माझ्या कल्पवाटिका या एक्झिबिशनला व्हिजिट करा आणि माझं जे काम आहे ते तुम्ही बघा. तुम्हाला नक्कीच ते सगळ्यांना ते काम आवडेल. थँक्यू. विद्या मॅडम, मगाशी आपल्या इंट्रोडक्शन मध्ये त्या मॅडम बोलल्यात आपल्याला की जेव्हा तुम्ही ते क्राफ्टिंग करता तर त्यावेळेस काही तुम्ही नाम जपता आणि त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह जे व्हायब्रेशन्स आहेत तुमच्या प्रत्येक कामातून ते जाणवतं. ओके, तर ते नेमकं काय आहे आणि ते तुम्ही नेमकं काय करता, तर प्लीज त्याच्याविषयी थोडंसं सांगा. जेव्हा पण आम्ही काम करत असतो, जेव्हा मी माझं काम करत असते प्रत्येक वेळेस, तर पूर्ण धावपळीच्या ह्याच्यामधून आपण जेव्हा काम करायला बसतो तेव्हा त्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी आणि आपल्याला स्वतःलाही एक स्ट्रेस रिलीफ मिळण्यासाठी आपण कृष्णाय वासुदेवाय हा जो मंत्र आहे आपला, मी तो मंत्र स्वतःच्या माझं त्याचं मंत्र जप पण चालू असतो आणि माझ्या कामासोबत तो साईडला मी माझ्या फोनवर पण त्याचं हे चालू असतं, रेकॉर्डिंग चालू असतं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे जो आपला हा मंत्र आहे तो मंत्र साईडला माझा तो कामात चालू असतो. त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मला काम करताना मला एक एनर्जी येते, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन माझ्या कामामध्ये जातात आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या फ्रेंड्स ज्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांच्या घरातही तेवढेच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स
त्यांच्या घरातही तेवढे स्प्रेड व्हावेत आणि त्यांनाही ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स फील व्हावेत आणि ती वाईब सगळ्यांना मिळावी, हाच माझा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मला वाटतं हे खरंच सगळ्यांसाठी खूप बेनिफिशियल होईल. थँक्यू. आपण पाहिलं असेल की जे भंडारा असतो, देवाचे आपण पूजा करतो, तर त्याचा जो प्रसाद असतो ना, तो नेहमीच चविष्ट लागतो. त्याचं कारण काय की तो त्या स्पिरिच्युअल भावनेने आपण तो तयार केलेला असतो. त्याच पद्धतीने मॅडमच्या ह्या ज्या काही कलाकृती आपण इथे बघतोय, त्याच्यामध्ये त्यांनी ती स्पिरिच्युअलिटी टाकलेली आहे आणि त्यांनी खूप चांगली इथे भावना व्यक्त केलेली आहे. ह्या माझ्या ज्या कलाकृती आहेत ते ज्यांच्या पण त्या घरात जातील, तर त्यांच्या घरात सुद्धा ती पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पोहोचले पाहिजे. मॅडमचे हे जे उत्कृष्ट कार्य आहे, उत्कृष्ट जी कलाकृती, ही कला वाटिका जी मॅडमने आज इथे सादर केलेली आहे, मी सगळ्यांना पुन्हा एकदा या आमच्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही डेफिनेटली या कलाकृतीचा आस्वाद घ्या आणि ही कलाकृती नक्की आपल्या घरामध्ये ठेवा. आपल्याला खूप खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळतील आणि खूप मजा येईल. या सगळ्यात थँक्यू सो मच आणि मॅडमला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आमच्या मीडियाच्या थँक्यू सर. माध्यमातून. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. आजचा कार्यक्रम अतिशय चांगला करण्यामध्ये ज्याने खूप मजा आणली या कार्यक्रमाला ते आदरणीय आमचे मित्र आनंद देशपांडे. मेहरे सर यांचं विद्यमानानं विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. तुम्ही माझे फोटोग्राफर मित्र आणि सर्व सोशल मीडिया यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रातिनिधिक स्वरूपात आदरणीय मेहरे सरांचा एक सत्कार.